माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उद्या मार्केटसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. मार्केटसाठी म्हणण्यापेक्षा खास करून ट्रेडरसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण का बरेच जण या दिवसाची वाट पाहत असतात. खूप सारे प्लॅनिंग केलेले असतात, खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज यूज करायचे असतात त्यांना किंवा त्या प्लॅन करून ठेवलेल्या असतात. तर तो दिवस आहे बजेटचा. पण हे लक्षात ठेवा, बजेटमध्ये उद्या जर तुम्ही या विचाराने जात असाल की मी प्राइस ॲक्शनवरती काहीतरी ट्रेड घेईल किंवा मी चार्ट पॅटर्नवरती काहीतरी ट्रेड घेईल किंवा कोणतं इंडिकेटरवरती ट्रेड घेईल, तर उद्यासाठी हे काहीही काम करत नाही, हे लक्षात ठेवायचं. उद्याचा पूर्ण जो दिवस आहे तो न्यूज बेसिस असतो. म्हणजे जे काही न्यूज येतील बजेटमध्ये, जे काही घोषणा होतील किंवा बजेटमध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या जातील त्यावरती एखादं सेक्टर रिॲक्ट करेल आणि मग तुमच्यासाठी निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी या रिॲक्ट करतात आणि त्या आधारावरतीच उद्याचे ट्रेड असतील. त्यामुळे उद्यासाठी कोणतेही सपोर्ट असतील किंवा रेजिस्टन्स असतील हे तुमच्यासाठी काम करणार नाहीत. अगदीच मेजर सपोर्ट रेजिस्टन्स थोडेफार प्रमाणात काम करतील, परंतु इंट्राडेमध्ये तुम्हाला कोणाचाही फायदा होणार नाही. आणि याबरोबरच बाकीच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला उद्या ट्रेड करताना लक्षात ठेवाव्या लागतील. त्यामुळे उद्यासाठी मी लेवलवरती डिस्कशन करणार नाही. उद्या फक्त मार्केटमध्ये तुम्ही कशा पद्धतीने अप्रोच केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे ना, यावरतीच आपण चर्चा करणार. त्या अगोदर आज जे काही कामकाज झालेलं आहे ना, बऱ्याच अंशी उद्याच्या दिवसासाठीचं टोन सेट केलेलं आहे मार्केटने. आज दिवसभरामध्ये काय झालं, मार्केट ओपनिंग झालं, अगदी फ्लॅट ओपनिंग होतं, म्हणजे 290च्या आसपास ओपनिंग होतं आणि वन गोमध्ये म्हणजे एखाद दोन कॅन्डल सोडल्या तर पूर्ण याच्यामध्ये जवळजवळ 300 पॉईंटची रॅली मार्केटने, हे जर फायनल पकडले तर 300 पॉईंटची रॅली दिली. पण जर तुम्ही ऑप्शनचं कन्व्हर्जन पाहिलं तर याच्यामध्ये कुठेही जर नॉर्मल डेजमध्ये कधीही जर ही मुवमेंट झाली असते ना, तर तुम्हाला प्रत्येक ऑप्शन ॲटलिस्ट 2x होताना पाहायला मिळालेला असता. पण आज दिवसभरामध्ये तुम्ही कोणताही ऑप्शन चेक करा, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, फिन निफ्टी असेल, कोणताही ऑप्शन 50% सुद्धा मूव्ह झालेला नाही आहे त्याची जी काही प्राईस होती ना त्याच्यापासून. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ॲडजस्ट होत आहेत, नवीन पोझिशन्स बनत आहेत, बरेच सावध रीतीने मार्केटकडे पाहत आहेत. कारण का जो काही कंटिन्युअस फॉल होता ना मार्केटमध्ये, तो आपण पोहोचलो होतो 22,800च्या जवळ आणि मागच्या 5 दिवसामध्ये जवळजवळ आपण 800 पॉईंटची मुवमेंट वन गोमध्ये पाहिलेली आहे. म्हणजे 1-2 रेड कॅन्डल आहेत, परंतु तरीही वन गोमध्ये फक्त 5 दिवसामध्ये आपण 800 पॉईंट पाहिलेले आहेत. म्हणजे जे क्वेश्चन आपल्याला 22,800 किंवा 23,000 जवळ जर ही निफ्टी असते ना, तर डेफिनेटली आपण उद्या फक्त आणि फक्त बुलिश व्ह्यू घेऊन मार्केटमध्ये जाऊ शकत होतो आणि एक थोडं जरी चांगलं बजेटमध्ये काही आलं असतं ना, तर एक मोठी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली असती. बरं, त्याबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे झालेले आहे इलेक्शन रिझल्टच्या दिवशी, त्या दिवशी जी काही वाईल्ड मुवमेंट झाली त्याने निफ्टीच्या पोटेन्शियलवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. म्हणजेच की निफ्टी एका दिवसामध्ये, इथून पाठीमागे बरेच जण आपण मार्केटमध्ये काम करायचो ना, तर हे लक्षात ठेवायचं की 3-4% मोर दॅन इनफ आहे. म्हणजे काही झालं तरी 3-4%च्या वरती मॅक्सिमम 2.5-3% निफ्टी मूव्ह करू शकते एका दिवसामध्ये. पण त्या दिवसाने दाखवून दिलं की निफ्टी त्याच्याही पेक्षा मोठी मुवमेंट देऊ शकते आणि त्याची आता भीती किंवा टांगती तलवार म्हणा किंवा काही म्हणा, अपॉर्च्युनिटी म्हणा, ती आता मार्केटमध्ये कायम राहणार आहे इथून पुढे, की बजेटला सुद्धा तेवढी मुवमेंट होऊ शकते. म्हणून मी फक्त आता काही पॉईंटर सांगतो, तेवढे पॉईंटर फक्त उद्यासाठी लक्षात ठेवा. लेवल तरी शेवटी मी सांगेलच थोड्याफार ज्या महत्त्वाचे लेवल आहेत, परंतु हे पॉईंटर पाहिजेत तुमच्याकडे की काय करायचं आहे आपल्याला मार्केटमध्ये. पहिली गोष्ट काय असली पाहिजे, तुमचा अप्रोच की मार्केटकडे पाहण्याचा किंवा बजेटकडे पाहण्याचा अप्रोच तुमचा स्वतःचा असला पाहिजे की बजेट काय आलं म्हणजे चांगलं आलं. मग तुम्ही त्याच्यासाठी काय क्रायटेरिया वापरताय, बजेट चांगलं आहे किंवा वाईट आहे हे डिसाईड करण्यासाठी. कारण का सगळ्याच गोष्टी सगळ्यांसाठी चांगल्या नसतात किंवा सगळ्याच गोष्टी सगळ्यांसाठी वाईट नसतात. काही घोषणा हे या एका सेक्टरसाठी चांगल्या असू शकतात, एका सेक्टरसाठी निगेटिव्ह असू शकतात. मग त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती कसा पडतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर असणार आहे उद्याच्या दिवसामध्ये, तो काय असणार आहे, ट्रेडचं टायमिंग. ट्रेडचं काय टायमिंग असू शकतं ना, हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे उद्यासाठी. हे काय मी सांगतो, एक मागचं बजेट सोडून द्या. तुम्हाला आता मला तेवढ्या पाठीमागे जाता येत नाही 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. तुमचं कोणाचं प्रीमियम असेल किंवा इन्व्हेस्टिंगवरती वगैरे तुम्ही काम करत असाल, ट्रेडिंग व्ह्यूमध्ये तेवढ्या पाठीमागचे दिसत नाही चार्ट, फ्रीवाल्यामध्ये प्रीमियममध्ये दिसतं. तर तुमच्याकडे कोणाकडे असेल तर तुम्ही एकदा जाऊन चेक करा. मागचं बजेट सोडून द्या, त्याच्या पाठीमागचं 2023 असेल, 2022 असेल किंवा 2021 किंवा कोणतंही तुम्हाला जे पाहिजे ते बजेट एकदा जाऊन चेक करा. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची पॉईंट तुमच्या लक्षात येईल की 12:30पर्यंत, म्हणजे बजेट सुरू झाल्याच्या नंतर बजेटचं भाषण जे आहे ते पूर्ण होईपर्यंत, म्हणजे 12:30 वाजेपर्यंत मार्केटमध्ये शक्यतो साईडवेज मूव्ह आपल्याला पाहायला मिळतो. या पद्धतीची मुवमेंट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. आणि त्यानंतर मार्केटमध्ये मग सपोज एखादं या पद्धतीने रेजिस्टन्स क्रिएट करून किंवा एखादं फॉर्मेशन क्रिएट करून ब्रेकआउट आला, तर हा
ब्रेकआउट तुम्हाला चांगली मुवमेंट देतो, तोपर्यंत मार्केटमध्ये शक्यतो ट्रेड करणं टाळायचं आहे. म्हणजे 12:30 हे टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. कदाचित ते 10-15 मिनटं प्लस मायनस होऊ शकतं. हे खूप महत्त्वाचं आहे की 12:30 वाजताच तुम्हाला, मग तो ब्रेकआउट असू द्यात किंवा ब्रेकडाऊन असू द्यात, एक चांगली मोठी मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून हे टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. उद्यासाठी तुम्ही जे टायमिंग निवडताय ना, शक्यतो 12:30 नंतरच मार्केटमध्ये बजेटची जी मुवमेंट आहे ना ती स्टार्ट होते. कारण की मध्ये जे असतं ना घोषणा चालू होतात, म्हणजे 10-11 वाजता जे काही त्यांचं सुरू होईल ना ते घोषणा चालू होतात. पण कधी पॉझिटिव्ह येते कधी निगेटिव्ह येते, मग पोझिशन्स बनत असतात आणि या पद्धतीचं कामकाज होतं. आणि त्यानंतर 12:30 किंवा 12:45 या दरम्यान जो काही ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येईल ना त्यावरतीच एक चांगला ट्रेड आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर प्रॉफिट बुकिंग. प्रॉफिट बुक आणि दुसरं तुमची रिस्क. पहा, नॉर्मल दिवसामध्ये आपण नॉर्मली कशा पद्धतीने काम करतो, एक 30 पॉईंटचा स्टॉप लॉस असतो आणि 100 ते 125 पॉईंट हे तुमचं टार्गेट असतं. आता बजेटच्या दिवसामध्ये काय होतं, तुमचं हे जे टार्गेट आहे ना ते नक्कीच 250 ते 300 पॉईंटपर्यंत जाताना पाहायला मिळतं. परंतु बजेटच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीच्या कॅन्डल बनतात ना अशा पद्धतीने, तर 30 पॉईंटचा एस एल तुम्हाला ठेवता येत नाही. म्हणजे तुमचा एस एल सुद्धा 60 ते 70 पॉईंटपर्यंत जातो. म्हणजे जे काही नॉर्मल दिवसामध्ये मिळतो ना रिस्क रिवॉर्ड रेशो, तोच रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला बजेटमध्ये मिळत असतो. म्हणून खूप काही मोठं मिळणार आहे या अपेक्षेने जाऊ नका. हा, अगदीच एखाद्याला हिरो झिरो ट्रेड मिळाला आहे आणि लोला बाय केलं तर त्याला मोठी मुवमेंट होते, पण त्याच्या पाठीमागची रिस्क सुद्धा तेवढी वाढलेली असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच या पद्धतीने तुमची रिस्क डबल होणार आहे. मग तुम्ही तुमच्या क्वांटिटी त्या पद्धतीने कमी करता तुम्हाला आल्या पाहिजेत. म्हणजे हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आणि दुसरं, जरी 12:30ला ब्रेकआउट आला तर मोस्टली बजेटमध्ये काय होतं, कंटिन्युअस मुवमेंट खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते. बरं, पाहायला जरी मिळाली तरी याला जोडून एक गोष्ट असते, ती म्हणजे प्रीमियम डिके. लक्षात घ्या, काय असते प्रीमियम डिके. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवायची आहे. काय होतंय, 12:30ला ब्रेकआउट आला तर हे जे काही इन्फ्लेटेड प्राईज आहेत, आज काल परवापासून तुम्ही पाहत असाल प्रीमियमचे जे इन्फ्लेटेड प्राईज आहेत ना ते खूप जास्त आहेत. मग 12:30ला जरी ब्रेकआउट आला ना तर एक शार्प मूव तुम्हाला प्रीमियममध्ये पाहायला मिळतो. म्हणजे समजा 100 प्रीमियम आहे तर एकदम 200 होताना पाहायला मिळतं. पण त्याच्यानंतर मुवमेंट जरी इंडेक्सचे अपसाईड जात असली ना तरी प्रीमियम डीके होताना या पद्धतीने स्लोली तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणून 100 ते 200 ही जी मुवमेंट आहे ना इथे प्रॉफिट बुकिंग करणं खूप गरजेचं आहे. ॲटलिस्ट 70 to 80% क्वांटिटी या तुम्ही बुक केल्या पाहिजे. आणि मग 10-20% किंवा 30% मॅक्सिमम क्वांटिटी तुम्ही ठेवू शकता. की जर हा मूव कंटिन्यू झाला तर काय होईल, थोडा वेळ प्रीमियम डीके होईल, एकदा नॉर्मल प्रीमियम झालं परंतु मुवमेंट आपत चालली ना मग तुम्हाला पुन्हा एक स्पाईक पाहायला मिळेल. तो तुम्हाला तुमच्या 20 ते 30% क्वांटिटीने कमवता येईल किंवा जो काही प्रॉफिट होईल तो गरजेचा आहे. म्हणून प्रॉफिट बुकिंग सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही प्रॉफिट बुकिंग केलं नाही आणि असं ठरवलं की मी 12:30ला घेईल आणि 3:30ला काढेल किंवा दुसऱ्या दिवसासाठी ठेवेल, मला खूप मोठी मुवमेंट मिळेल, तर ती मिळणार नाही. प्रत्येक बजेट जाऊन तुम्ही चेक करा. मी या आधारावरती नाही सांगते की मला काय वाटतंय, मी पाठीमागचे 5 ते 10 चार्ट जवळजवळ ॲनालाइज केलेले आहेत आणि प्रत्येक बजेटच्या दिवशी काय मुवमेंट झाली. फक्त 2024चं जर सोडलं, पाठीमागचं जे बजेट होतं ते साईडवेज होतं, इंट्रीम होतं. मी कालही एक्सप्लेन केलेलं आहे, परवाही केलेलं आहे. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि त्याच्यानंतरचा जो 6वा महत्त्वाचा पॉईंट आहे ना, बजेटची मुवमेंट मोस्ट ऑफ द टाईम काय झालेलं आहे, म्हणजे 70 to 80% टाईम, 10-20% तुम्हाला साईडवेज पाहायला मिळते. आणि जे उरलेले 70 ते 80% आहे ना मुवमेंट देणारी बजेट जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 50% टाईम काय होतंय बजेटमध्ये 12:30. सपोज आपण असं पकडूया 12:30ला ही मुवमेंट झाली, 300 पॉईंटची एक मुवमेंट झाल्याच्या नंतर एक शार्प रिव्हर्सल मार्केटमध्ये येते. मग ती अपसाईडची असू देत किंवा म्हणजे अपसाईड डाऊन साईड झाली तर एक शार्प रिव्हर्सल मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून प्रॉफिट बुकिंग हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही 70-80% केले आणि रिव्हर्स जरी झाला तरी तुम्हाला 20-30% क्वांटिटीने काही फरक पडणार नाही. हे झालं महत्त्वाचं. आणि रिव्हर्सलमध्ये जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचं असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. जर आपण ब्रेकआउटसाठीची चर्चा करूया, जर सपोज 12:30ला हे 12:30 आहे, इथे मार्केटने ब्रेकआउट घेतलेला आहे आणि इथून 300 पॉईंटची मुवमेंट झालेली आहे, तर आणि इथे येऊन मार्केटने एक रेजिस्टन्स घेतला आणि खाली यायला सुरुवात, लगेच प्लॅन करायचा नाही आहे. कारण का इथे तुम्हाला कॉल आणि पुट दोन्ही हळूहळू कमी होताना पाहायला मिळणार आहे. जेव्हा कधी मार्केट पुन्हा 150 पॉईंट, ॲटलीस्ट कमीत कमी 150 पॉईंटचं रिव्हर्सल देईल, 150 किंवा 170-180 एवढं, म्हणजे 50 ते 40% ज्यावेळेस जी मुवमेंट झालेली आहे त्याच्या 50 ते 40% मुवमेंट जेव्हा मार्केट पुन्हा कव्हर करेल ना तेव्हा रिव्हर्सल झालं आहे असं समजून तुम्ही इथे रिव्हर्सलचा ट्रेड प्लॅन करू शकता. फक्त जर तुम्हाला अगोदरच्या याच्यामध्ये प्रॉफिट असेल तर इथे क्वांटिटी 50% करा आणि मग तुम्हाला एक चांगला ड्रॉप मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. हे 6 पॉईंट आहेत जे तुम्ही जर उद्या फॉलो केले तर तुमचं ॲनालिसिस तेवढं पक्कं नसेल तरीही, कारण का हे खूप पाठीमागच्या दिवसांपासून मी ॲनालिसिस करतोय किंवा ते चार्ट मी काढून पाहिलेले आहेत. या चार्टच्या आधारावरती फक्त उद्याचा दिवस डोळ्यासमोर ठेवून जरी ट्रेड केला आहे, हे 5-6 गोष्टी जरी तुम्ही पाळल्या तरीही तुम्हाला
बजेटमध्ये एक चांगला ट्रेड प्लॅन करता येऊ शकतो. फक्त बजेटमध्ये अगदी 10 लाख आणि 50 लाख होत नसतात, हे लक्षात ठेवा. अगदीच जे रोज ट्रेड करता येते त्यांनी वर्षभर काहीतरी प्रॉफिट कमवलं आणि त्यातले 10-15% जर ते मार्केटमध्ये लावत असतील आणि 0-0 टाईपचा ट्रेड करत असतील तर त्यांना प्रॉफिट होऊ शकतो. अगदी तुम्ही 10 आणि 5,000 घेऊन येताल तर तुम्हाला होणार नाही. तुमचं जर लाखभर रुपये असेल तर ते पूर्ण जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने तुमचा अप्रोच तुम्हाला माहिती असला पाहिजे, बजेटकडे पाहण्याची गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे. दुसरं, ट्रेडिंग टायमिंग खूप महत्त्वाचं आहे उद्यासाठी. 12:30च्या अगोदर शक्यतो मार्केटमध्ये पडू नका. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉफिट बुक करताच आला पाहिजे. भले म्हणजे तुम्हाला 50,000 दिसतोय आणि तुम्हाला 10 लाखाची अपेक्षा आहे, तर हे 50,000पैकी ॲटलिस्ट 30-40,000 बुक करून घ्या आणि मग नंतरून उरलेल्यामध्ये लाख पाहिजे तर 70च होऊ द्या, टोटल 70,000 होऊ द्या. पण रिव्हर्सल तुमचं सगळं घेऊन जाऊ शकतं, कारण का प्रीमियम तेवढे इन्फ्लेटेड असतात. त्यानंतर तुम्हाला रिस्क माहिती पाहिजे. नॉर्मल डेजमध्ये जेवढी रिस्क आहे तेवढीच आहे, त्याच्यामुळे फक्त तुम्हाला क्वांटिटी मॅनेज करता आले पाहिजे तुमच्यानंतर, आणि त्यात DK सुद्धा त्याच्याबरोबर तुम्हाला जोडून पाहता आला पाहिजे. या 5-6 गोष्टी आहेत. आणि रिव्हर्सल तुम्हाला आयडेंटिफाय, रिव्हर्सलचं हे एकदा पुन्हा पहा, जे सांगितलं ना ते खूप महत्त्वाचं आहे उद्यासाठी, ते एकदा आयडेंटिफाय करून घ्या. आता महत्त्वाचं काय आहे, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता लेवलसाठी खूप इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत, लेवल काय असू शकतात. आत्ता आपण जिथे आहोत ना, तर मार्केटसाठी जो एक चॅनल आपण ड्रॉ केलेलं होतं, समजा डेली टाईम फ्रेमवरती आपण या चॅनलविषयी चर्चा केलेली आहे खूप वेळा, की मार्केट ज्या पद्धतीने कामकाज करते ना गेल्या काही दिवसांपासून, तर या चॅनलमध्ये मार्केट आहे हे आपण डिस्कस केलेलं होतं, की त्या पद्धतीने मार्केट काम करू शकतं. आत्ता त्या चॅनलच्या जवळ आहे, म्हणजे 23,650 ही लेवल जोपर्यंत, ॲटलिस्ट 23,620-30 घ्या. तुम्हाला जर ॲग्रेसिव्ह ट्रेड करायचं असेल तर 23,630 जोपर्यंत ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत एक चांगली अपसाईडचा मूव आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्याच्यावरती जर जातो ना तर कदाचित उद्या 24,000 सुद्धा टेस्ट होताना पाहायला मिळू शकतं. मी अगोदरच सांगितलं, बजेटने जे दाखवून दिले ना ते पुन्हा एकदा कॅरी होताना पाहायला मिळू शकतं. निफ्टीला स्वतःचं पोटेन्शियल समजलेलं आहे. मग या पद्धतीने 23,650 नंतर 24,000 सुद्धा पाहायला मिळू शकतं, पण याच्यावरतीच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. पण एक भीती काय आहे, मार्केटने आता हे जर टेस्ट केलं आणि जर ह्या 5-6 दिवसामध्ये जी काही मुवमेंट झालेली आहे, बजेटमध्ये जर थोडं काही खराब आलं ना, तर मार्केट या दिशेने सुद्धा येऊ शकतं. मग त्याच्यासाठी जर आजच्या कॅन्डलचा जो लो आहे त्याच्याखाली तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. पण शक्यतो उद्या प्राइस ॲक्शन बेस्ड ट्रेड होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आता बँक निफ्टीमध्ये महत्त्वाच्या लेवल काय आहे, तर बँक निफ्टीपेक्षा स्ट्रॉंग आहे. बँक निफ्टीने जी महत्त्वाची लेवल होती आज 49,650, ही सुद्धा इथे महत्त्वाची लेवल होती, टेस्ट झालेली आहे. 600च्या जवळपास बंद आहे. इथे थोडं जरी वरती निघालं ना तरी 1,500 पॉईंटची जागावरती आहे. 1,500 म्हणण्यापेक्षा 1,300 ते 1,400 पॉईंट कदाचित बजेटलाच येऊ शकते. जर बजेटला काही चांगलं आलं तर आपलं जे फायनल टार्गेट असू शकतं ते 50,800 ते 51,000पर्यंत सुद्धा बँक निफ्टीला घेऊन जाऊ शकतं. जर बँक निफ्टी 12:30ला एक ब्रेकआउट आला 49,800च्या वरती चांगला, तर एक शार्प मूव 600 ते 700 पॉईंट तर कुठं नाही गेले, हा मूव येऊ शकतो. डाऊन साईड थोडी लिमिटेड आहे, म्हणजे 49,000 इथून 500 पॉईंट खाली जर ब्रेक झालं तर पुन्हा एकदा 48,000 टेस्ट करायला बँक निफ्टी जाऊ शकते. म्हणजे दोन्ही बाजूला तेवढं पोटेन्शियल आहे. फक्त लेवल महत्त्वाच्या कोणत्या आहेत हे म्हणून सांगितले. उद्या या प्राइस ॲक्शनवरती काम होणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.